दोन्ही पंच देखील यावेळेस मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही पूर्ण करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. टीम राणा या संघाची. वैभव आणि बाला ही जोडी आपल्याला पहिल्या विकेट करता पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे टीम अलिमघर. आजच्या दिवसातला पहिला सामना. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. राणा विरोधात अलिमघर याच्या दिवसात लढत असणार आहे. आजचं फायनलचा दिवस, अंतिम दिवस. सलग 7 दिवस या मैदानावरती आपण एक सुंदर स्पर्धा अनुभवलेली आहे. वैभव आणि बाला ही जोडी आपल्याला पहिल्या विकेट करता राणा संघाची पाहायला मिळते. गोलंदाजी करण्याकरता पहिले षटक हाताळण्याकरता नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरणाचा आपण विचार केला तर थोडंसं धुक्कट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. थोडासा तवबिंदू देखील पटलेले आहेत. पंचांचा देखील इशारा आलेला आपण करूया. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा सर्वच आलेल्या पाहुण्यांचे, खेळाडू जे पाठीराख्यात जे आपण करूया. नमन नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. आजच्या दिवसातली पहिली मॅच. थोडी टीमना पुनश्च एकदा शुभेच्छा. पहिला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चेंडू येतोय, पहिला चौकार. वैभवच्या बॅटमधून हा चौकार आला. चांगला फटका सजवला गेला. पहिल्या चेंडू फलंदाज वैभव याने थोडंसं मागे सरकला, जागा बनवली. पाहिलं की चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेतोय आणि अखेरकार हा सुंदर फटका वैभवच्या बॅटमधनं आला. 4 धावेने वैभवचं खाते उघड झाली आणि संघाचं श्री गणेश झालं टीम राणा संघाचं. गोलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि नरेशच्या पहिल्या चेंडूमध्ये हा चौकार आला. यावेळेस पुन्हा एकदा बाहेर निघून त्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. निदाव चेंडू आला. ऑन साईडला चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. सुंदर फटक्याची सजावट झाली. बरोबर वैभवच्या बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला. सकाळच्या सत्रामध्ये काय सुंदर फलंदाजी वैभव करतोय, पण ते चेंडू मागे हल्ले तो करतोय सध्याच्या घडीला. आणि हा देखील चांगला फटका त्यांनी सजवला. 6 धावांनी करता धावसंख्येत आपण पाहिली धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ नरेशाचं.
सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आज जणू काही असं वाटतं की वैभव अगदी घरूनच ठेवून आलाय की काय काय सुंदर खेळ करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 3 धाव पाल, त्यानंतर तिसरा चेंडू मात्र वैभवने सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये त्याला यश आलं. षटकार त्याच्या बॅटमधून आला. स्ट्राईकला आपल्याला बाळा पाहायला भेटले. ही जोडी फार महत्त्वाची आहे टीम राहणार करता. दोन्ही प्लेयरला चांगले फटक्याची भरणं आहे. चांगला खेळ नेहमीच हे दोघं साकारत असतात. म्हणजे आज देखील बघा पहिल्या सेक्शनपासून सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ दोन्ही फलंदाज साकारत आहेत. नॉन स्ट्राईकला बाल आहे, अजून त्याची खाते उघड झाले नाही, परंतु वैभव बघा ऑन दी मार्क झालेला आहे. यावेळेस देखील चांगला फटका, पुलचा फटका पॉवरफुल देखील झालाय. चेंडू निघून झालाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक वैभवच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल केला आणि या चेंडूमध्ये षटकार प्राप्त करतोय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार वैभवच्या बॅटमध्ये आलेले आहेत. तर यावेळेस हॅट्रिकवरती आहे वैभव. ती हॅट्रिक फायनल डेमध्ये तो पूर्ण करणार का हे पाहावं लागेल. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढणार. 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. ही लाईन पाहावी लागेल, चेक करावी लागेल. दॅट इज अ नो बॉल. फ्री हिट आहे आणि या चेंडूमध्ये पुन्हा एकदा हात खोळायला सूट मिळालेली आहे फलंदाज वैभव याला. यावेळेस ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होतं. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. बॅटच्या रडारमध्ये आलेला आहे. बॅटची अतली गाडा पाहायला मिळाली. एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या 18 झालेली आहे. स्ट्राईकला आता बाळा पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच आपण बाळाला पाहावं स्ट्राईकवरती. फुलटॉस चेंडू, चांगला फटका, दिशा दाखवली. चेंडू निघून चाललाय. डीप असला कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने खाते उघड करतोय फलंदाज बाळा. गुड शॉट. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट. दिशा दाखवली, खाली क्षेत्र पाहिलं, टिपिकल पॉवर प्लेचा चौकार आला. बालाच्या बॅटमधला काय सुरेख सुरुवात झाली. टीम राणा संघाची धावसंख्या आपण पाहिली पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धावा लागलेल्या आहेत. सुंदर सुरुवात, अप्रतिम सुरुवात. पहिले षटक समाप्त झालेलं आहे. नरेश याचं थोडंसं महागडा ठरला. 22 धावा त्याने खर्च केल्या. वैभव खेळतोय 17 धावेवरती. तर बाळाचा आपला चौकार पाहायला मला 4 धावेवरती तो खेळत आहे. 22 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेट करता राणा संघाची पाहायला मिळतो. काय सुरुवात झालेली आहे. षटक क्रमांक 2 चालू झालेलं आहे आणि गोलंदाजी करण्याकरता संजय आलेला आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला वैभव पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधला पहिल्या षटकामध्ये सुद्धा षटकार आले 2. फिल्डिंगची व्यूहरचना आपण यावेळेस पाहिली तर विखुरलेले क्षेत्ररक्षण दुसऱ्या षटकावरती पाहायला मिळतोय. यावेळेस क्षेत्ररक्षकांना सूट मिळालेली आहे की आपण सीमारेषेवरती फिल्डिंग करू शकता, कारण पॉवर प्ले षटक हे संपलेलं आहे. वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल प्लीज. संजय आला. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. वैभवच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाहीये. अखेरकर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. सुरुवात चांगली करतोय गोलंदाज संजय. हा देखील चेंडू चांगला, हा देखील चेंडू चांगला. काय सुरुवात करतोय गोलंदाज
संजय बॅक टू बॅक 2 चेंडू 3 धाव टाकल्याचं कार्य सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये करतो. वैभवला यावेळेस शांत केले जाते. अतिशय सुंदर 2 चेंडू इथे हाताळलेले आहेत संजयाने. थोड्याफार चुका ज्या नरेशने केल्या त्या मला करायच्या नाहीत असंच संजय सांगून देतोय आपल्या संघासाठी. हो आणि अगदी गरजेचं देखील आहे ते, कारण या षटकात धावा थांबवणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाली आहेत. यावेळेस बॅटची कडा चेंडू हवेमध्ये लाईटिंग मात्र सॅप होला, कारण कोणताही क्षेत्रक्षेत्री नाही आहे. वैभवने यावेळेस 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 1ने पुढे सरकणार. 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि 3ऱ्या चेंडूवरती ही 1 धाव वैभवने पूर्ण केली. थोडंसं स्ट्रगल करते. ॲडव्होकेट मनोज ठाकूर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या टीम अलिमगड करता. लवली बॉल सुपर डिलेवरी स्विंग अँड मिस. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. व्हॉट अ कमबॅक बाय जरीमारी क्रिकेट संघ अलिमगड, आणि तेही संजयच्या माध्यमानं. अगदी पहिल्या षटकामध्ये तुटून पडले होते दोन्ही फलंदाज, मात्र या षटकामध्ये कुठेतरी थांबवण्याचं काम केलेलं आहे संजय याने. हा देखील चेंडू चांगला, ही देखील लाईन चांगली, जबरदस्त षटकाची हाताळली सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कार्य गोलंदाज संजय करतोय. काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ, ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा गोलंदाज हाताळून त्यावेळेस हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि अखेरकार ते दृश्य सादर करताना गोलंदाज संजय आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. बालाला देखील आता तो शांत करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका, चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर दक्ष आहेत फिल्डिंग करण्याकरता. 1च धाव मिळणार. अंतिम चेंडू होती, ही 1 धाव पूर्ण झाली. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली 24 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी गोलंदाजी, कंजूस भरी गोलंदाजी करतोय गोलंदाज संजय. गुड मॉर्निंग. यानंतर होणारा सामना जरीमध्ये माता अलिमगड विरोधात दोस्ती स्पोर्ट्स कंबे. पहिल्या इनिंग ब्रेकनंतर आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. जरीमध्ये माता अलिमगड विरोधात दोस्ती स्पोर्ट्स कंबे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल आणि गोलंदाजी करण्याकरता प्रल्हाद आलाय. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला बाळा पाहायला मिळतोय. हे बॅटर चांगले लागेल. एका बाजूला बाळा आहे, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद आहे. दोन्ही हे प्लेयर्स भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, व्यावसायिक क्रिकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका, वेगवान फटका, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने. अखेरकार या चेंडूवरती बाळाने चौकार प्राप्त केला. गुड शॉट. क्रॅकिंग फटका होता, वेगवान प्रहार होता. थोडीशी जागा बनवली, पाहिलं की चेंडू बाहेरच्या बाजूला आहे. अखेरकार एक चांगला प्रहार बाळाच्या बॅटमध्ये आला. डीपमध्ये थोडंसं गचाल क्षेत्रक्षेत्र झालं. बाळाने मात्र 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरलं नाही. या चेंडू चौकाराला, चौकाराने स्वागत केलं गोलंदाज प्रल्हाद याचं. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. प्रल्हाद पहिल्या चेंडू 4 धावा खर्च करतोय. अजून 5 चेंडू त्याला टाकायचे आहेत. कोलवट टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. यावेळेस बाळाला मात्र थांबवण्यात आलं. काय सुद्धा चेंडू हाताळला होता. पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. बाळाच्या रडारमध्ये आला नाही आहे, पण चोरटी धाव आता पूर्ण केली.
29 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली प्रल्हाद. झेल ड्रॉप मिस्टेक केली प्रल्हादाने. झेल ड्रॉप केलेली आहे आणि झेल देखील कोणाची ड्रॉप केली वैभव व्हायची ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेले आहेत. कुठेतरी महागात पडू शकते ही गोष्ट कारण वैभव एका चांगल्या खेळीकरता ओळखला जातो. ही चुकी कदाचित महागात पडू शकते टीम अलिबाग संघाला. प्रल्हादने हा झेल सोडलाय. ऑन साईडला दमदार प्रहार अगास पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार खेळतोय फलंदाज बाळा. गुड शॉट. यावेळेला चेंडू निघून चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. कोणती चुकी होणार नाही कारण फिल्डर दक्ष आहेत. बाळाला यावेळेस एकच धाव मिळणार. 37 धावा धावपळकावरती लागलेले आहेत. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं यावेळेस प्रल्हाद महागडा ठरतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. विशेषतः कौतुक करावं लागेल वैभव आणि बालाचं. काय सुंदर भागीदारी दोघांपर्यंत पाहायला मिळते. त्यांना देखील माहिती आहे आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी सामना जिंकणं किती महत्त्वाचं आहे. यावेळेस वैभव रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि बॉलची जुळली नाही. पंच वळत आहेत. थोडी समांतर झाले. वाईट बॉलचा कॉल आमच्याकडे पोहोचवला जाणार. हा चुकीचा चेंडू आहे प्रल्हाद याचा. एक धाव पुन्हा एकदा आपण जोडूया. 38 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळली नाही. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गोलंदाज प्रल्हाद याने. 3ऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पहिली 38 धावा या धावपळकावर लागले आहेत. 3 and 8. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असेल अतिशाला गोलंदाजी करण्याकरता. आता हे षटक फार महत्त्वाचं आहे दोन्ही टीम करता. चांगली गोलंदाजी यावेळी सतीशला करावी लागेल. चांगली फलंदाजी वैभव आणि बाळाला करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दोघांचा खेळ सध्याच्या घडीला खूप चांगला पाहायला मिळतोय. बालाच्या बॅटमधनं देखील चांगले फटके येत आहेत. वैभवच्या बॅटनं देखील चांगले फटके येत आहेत. मागच्या षटकाचा आपण विचार केला बाळाचा वैभवचा एक झेल सोडलेला आहे. चला स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. बघा वेळ आपण जास्त खर्च करत आहे. यावेळेस चांगला फटका क्रॅकिंग फटका. चेंडू निघून चाललाय डीपस्ट ट्रॅक कव्हरला. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आलं. 39 धावा धावपळकावर लागल्यात. काय सुंदर फटके सजावट झाली होती. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा फटका खेळला होता. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ह्या चेंडूमध्ये भरपूर काही पाहायला मिळालं. यावेळेस पुढे सरसावत हा फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही. पंच देखील सांगत आहेत बाईकच्या स्वरूपामध्ये आपण एक धाव ॲड करू शकता. प्रल्हाद देखील यष्टाच्या मागे बीट झाला. हा चेंडू जर प्रल्हादने गॅदर केला असता कदाचित ही एक धाव वाचवण्यामध्ये यशस्वी राहिला असता. तसं झालं नाही आहे. सकाळचं क्षेत्र आहे. मॉर्निंग सेशन आहे. बॉडी तेवढीशी फ्री झालेली नाही आहे. पण वैभवचं आपण कौतुक करावं लागेल. 2 षटकार अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. काय सुंदर फलंदाजी आज वैभव आणि बाला करतोय. समोरच्या दिशेने वेगवान फटका खेळायचा होता. बॅटची कडा. चेंडू निघून चाललाय.
थर्ड बॅट बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रल्हाद यावेळेस स्वतः जाऊन त्या चेंडूला अडवणी करणार. 2 धावा इथे पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार या तिसऱ्या धावेमध्ये वैभवचं विकेट पाहायला मिळालं. पंचांनी बोर्ड आकाशाकडे गेलं. धक्का पहिला लागला टीम राहणार संघाला. जो बॅटर शाब मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. फलंदाजी करण्याकरता क्रमांक 3 वरती मात्र वैभव एक चांगला खेळ साकारून आता मात्र डगआउटची असेल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अडील गोलंदाजी करतो. सध्याकडला आपण पाहिलं तर 3 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेले आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला धावफलक 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अंदाधुंद बल्ला चालवला होता. काही पे निघाय काही पे दिशेला नजर चेंडूवरती नव्हती. नजाकत फटक्यामध्ये होती आणि हा चेंडू निंदा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अतिश. गुड बॉल. यानंतर होणारा सामना जरीमरी माता अलीमगढ विरोधात दोस्ती स्पोर्ट्स कांबे. ब्युटिफुली बॉल, सुंदर बॉल, अप्रतिम बॉल. पडल्यानंतर पुन्हा एकदा प्रल्हादच्या हातामध्ये विसावला जाणार. या चेंडू देखील व्यवस्थित फटका खेळता आलेला नाही आहे. फलंदाज श्याम याला काय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अतिश. दोस्ती स्पोर्ट्स कांबे विरोधात जरीमरी माता अलीमगढ. थोडी टीमचे कॅप्टन आपण पहिल्या इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. यावेळेस ऑफ ट्रॅक चेंडू ऑन साईडला खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिलेला. बॅट आणि बॉलची जोडणी प्रॉपर नाही आहे. अखेरकार या चेंडूमध्ये एकच धाव मिळणार. काय सुंदर कमबॅक पाहायला मिळालं टीम अलीमगढ संघात. पहिल्या षटकामध्ये 22 धावा दिल्यानंतर फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 43 धावा थांबवण्याचं कार्य हे बाकीच्या गोलंदाजांनी केलं. कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी अलीमगढ संघ पहिल्या डावामध्ये करतोय. पहिलं षटक नरेशने हाताळलं. त्याने 22 धावा खर्च केल्या. त्यानंतर संजय आला. संजयने 12 धावा खर्च केल्या. तिसरा षटक प्रल्हादने आता 14 खर्च केला आणि अंतिम षटकामध्ये अतिश आला. त्याने 5 धावा खर्च केल्या. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल या तिन्ही गोलंदाजाचं. समीकरणाचा आपण विचार केला तर आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 44चं लक्ष असणार टीम अलीमगढ या संघाकरता. प्रति षटकामध्ये 11.00 सरासरी त्याला गाठणं गरजेचं आहे. 11 धावा हे करणं गरजेचं आहे. माफ करा, संजयने 2 धावा खर्च केल्या होत्या. यानंतर होणारा सामना दोस्ती स्पोर्ट्स कांबे विरोधात जरीमरी माता अलीमगढ.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे टीम अलिमगड संघाची. प्रल्हाद आणि नरेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना गोलंदाजी करण्याकरता आपल्याला वैभव पाहायला मिळणार. 24 चेंडूमध्ये 44 धावा या अलिमगड संघाला जोडायच्या आहेत. यानंतर होणारा सामना जरीमरी माता अलिमगड विरोधात दोस्ती स्पोर्ट्स कांबे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे गोलंदाजी करण्याकरता वैभव आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकला नरेश पाहायला मिळतोय. 44 धावांचं लक्ष गाठायचं आहे अलिमगड या टीमला. नॉन स्ट्राईकला प्रल्हाद पाहायला मिळतोय. प्रल्हाद पाटील सातत्याने बरेच वर्ष आपण पाहतोय की चांगलं क्रिकेट तो खेळतोय. 40 फॉर्मॅटला देखील जॉईन झालेला आहे. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅटची कडा लागली. चेंडू बिहाइंड द विकेट यशवंतच्या मागे ट्रॅव्हल झाला. नरेशने एक धाव पूर्ण केली. नरेश ऑन दी माग झाला. संघाचं श्री गणेश झालं. टीम जरी माता क्रिकेट संघ अलिमगड संघाचं. वैभव पहिलं षटक हातळतो. एक धाव त्याने खर्च केलेली आहे. प्रल्हाद पाटील यावेळेस आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळेस जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला जातोय. सुंदर फटक्याची सजावट झाली. इनफिल्डला क्लिअर करत हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा क्लासिकल आणि ब्युटिफुल शॉट प्रल्हाद पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. गुड शॉट. काय सुंदर फटका सजवला. जणू काही एखादा सीझन बॉलचा प्लेअर हा फटका खेळतोय की काय. काय जबरदस्त टायमिंग जुळलं गेलं होतं. स्टाईल ऑफ विराट कोहलीच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. मी मगाशी उल्लेख केला होता की सातत्याने भरपूर वर्ष प्रल्हाद पाटील भरपूर क्रिकेट खेळतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगला खेळ प्रल्हाद पाटील नेहमीच करायचा. तर आज बघा आपण या डबलच्या स्पर्धेमध्ये त्याला पाहतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू त्याच दिशेने चांगला फटका सजवतोय. चेंडू पुन्हा निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधला. इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा पुढे सरकला. चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचला. पाहिलं की इनफिल्ड क्लिअर करायला संधी आहे आणि संधीचं सोडलं केलं. पुन्हा चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधला हा दुसरा चांगला फटका सजवला त्याने. प्रल्हाद वैयक्तिक 8 धाबेने घेतो. संघाची धावसंख्या आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ वैभवचं. यावेळेस वैभववरती आक्रमण केलं जातंय. वैभवला टार्गेट षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. काय सुंदर खेळ आहे सध्याच्या घडीला अलिमगड संघ करतोय. जी सुरुवात राणा संघाने केली होती ती सुरुवात अलिमगड संघ करतोय. ऑन साइडला चांगला फटका. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रल्हादच्या बॅटमधना हा आघात होतोय. धमाका पाहायला मिळाला. षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया कशा प्रकारचा फटका प्रल्हाद पाटील खेळला होता. स्लॉफ स्विचचा अंदाज होता. मागचा गुडघा वाकवत हा फटका खेळला होता. बरोबर अगदी ओव्हरपी चेंडूच्या अंदाजामध्ये हा चेंडू टाकला होता. आणि काय सुंदर फटका प्रल्हाद पाटील खेळतोय. षटकार यावेळेस प्राप्त करतोय. प्रल्हाद पाटील नावाचं वादळ सध्याच्या घडीला गुडगुडला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरलं नाहीये. पॉझिटिव्ह रिप्लाय देतोय. यावेळेस देखील चांगला फटका.
पुन्हा चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधला चौकार. गुड शॉट. वेलकम दोस्तीस कांबे, आपलं देखील स्वागत आहे. सुपर बॅटिंग, एक्सलेंट बॅटिंग पण प्रल्हाद पाटील. वॉट अ चुंबन स्टायविंग बॉल दिसून रेसिंग पण स्क्वेअर लेग एरिया. दॅट्स अ 4. टिट फॉर टॅट, जसंच तसं इथं उत्तर दिलं जातं आहे. ईट का जॉब पत्थर से नहीं तो लोखंड से दिया जा रहा है. ठोशास ठोसा पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय फलंदाज प्रल्हाद पाटील. सुंदर फटके खेळतोय सकाळच्या सत्रामध्ये. ब्युटिफुली बॉल, सुपर बॉलिंग. यावेळेस ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. बरोबर प्रल्हादच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. त्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूने परफेक्ट यॉर्कर टाकण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज वैभव. तो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पहिली धाव फलकावरती 19 धावा. काय सुरुवात पाहायला मिळाली. व्हॉट यू थिंक राजू पाटील, काय सांगाल तुम्ही. काय खतरनाक खेळ प्रल्हाद पाटील साकारतोय. अतिशय सुंदर फलंदाजी. ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली होती वैभवने पहिल्या षटकामध्ये, त्याच पद्धतीची सुरुवात इथे प्रल्हादने करून दिलेली आहे. आणि हे गरजेचं आहे जर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर. कारण ह्या महत्त्वाच्या मॅचेस आता आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आलोली स्पर्धा येत आहे. इथून कुणालाही हरणं. स्कोअर झालेला आहे तो म्हणजे 19. अजूनही 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. क्योंकि किनारे के पास डूबने का गम कुछ और ही रहता है. अगदी बरोबर. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो बुरी बात है. मात्र प्रयत्न केले जातात. काय सुंदर फटकेबाजी केली जाते प्रल्हादच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता संदीप आलाय. स्क्वारकेट यावेळेस दिशा दाखवली. बॅटचा फ्लो ओपन करण्यामध्ये नरेश यशस्वी राहिला. बॅटची कडा लागली थर्ड क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवणार 1 धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा स्ट्राईकला यावेळेस प्रल्हाद पाटील पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 झालेली आहे. येणारे 17 चेंडू आणि 24 धावेंची गरज टीम झरीमरी माता क्रिकेट संघ अलिबाग संघाला. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली, पण बॅटच्या रडारमध्ये यावेळेस प्रल्हादच्या आलेलं नाही. यावेळेस प्रल्हाद शांत केलं जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. लाईट लेनचा आपण विचार केला तर प्रॉपर टाकली जाते गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. पुढे सरसावट जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला जातोय. ओ माय गॉड, मिस्टेक. यावेळेस बाळा देते होता ना, अखेरकार बाळाने झेल ड्रॉप केलेली आहे. बघा या चेंडूवरती बरंच काही पाहायला मिळालं. एक चांगला चेंडू होता, एक चांगला फटका होता, पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही आहे. झेल ड्रॉप झाली. नरेशला 1 धाव मिळाली. हाफ चान्सेसला तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कॅचेस पकडावे लागतील. स्विंगिंग यॉर्कर. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज संदीप. काय चेंडू हाताळला होता. बाहेरच्या बाजूने चेंडू आतमध्ये आणण्याचं कार्य हे गोलंदाज संदीपने केलं. अखेरकार यावेळेस प्रल्हादला मात्र थांबवण्यामध्ये यश आलं. गोलंदाज संदीप याला गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आडव्या पाठने मोठा फटका खेळायचा होता. डोळे देखील प्रल्हादचे बंद झाले होते. ब्लँक शॉट खेळायचं होतं. राजू पाटील बंद डोळ्याने चांगलं स्वप्न पाहता येतं. चांगलं क्रिकेट नाही खेळतायत. पुन्हा एकदा संदीप आपल्या संघाला वापसी करून देतोय. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे देखील संघ आपण पराभूत होताना पाहिले. एका संघाला तर 6 चेंडूमध्ये 6 पाहिजे होत्या, त्या नाही निघाल्या. एका संघाला तर 6 चेंडूमध्ये 5 पाहिजे होत्या, त्याही नाही निघाल्या. म्हणजे कुठंतरी गोलंदाजी आता साथ देते गोलंदाजाला. पुढे सरकून फटका खेळायचा होता. यावेळेस देखील संपर्क नाहीये. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप. सुपर बॉलिंग. काय स्पेल पाहायला मिळालं. ज्या पहिल्या षटकामध्ये आक्रमक झाला होता प्रल्हाद पाटील, त्याला शांत करण्यामध्ये यश आलं. अखेरकार षटक समाप्ती झाली. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झाल्या. राजू पाटील काय सांगाल तुम्ही या षटकाबद्दल.
येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कमबॅक करून दिले इथे संदीपने. मात्र आता हा जर सामना जिंकायचा असेल ना संतोषमुती राहणार या संघाला, तर संदीपच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल राहणार या संघाला. आणि या उलट आपण विचार केला तर कुठेतरी गेअर चेंज करावा लागेल फलंदाजीमध्ये आता. धावसंख्या 12 पाहिजे. 12 चेंडू 22 पाहिजेत. टॉस केला जाईल. छापा असं कौल आहे आणि काटा आलेला आहे. जास्त काही विचार नाही. सामना चालू आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. आपण पुढे एकदा व्यासपीठाकडे जाऊया. बाला येतोय गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 3 आपल्याला बाळाचं पाहायला मिळेल. मात्र प्रल्हाद अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पण मागच्या चेंडूचा आपण विचार केला, मागच्या षटकाचा विचार केला तर फार स्ट्रगल पाहायला मिळाला प्रल्हाद पाटील याचं. अलिमगड संघाचा आपण विचार केला राजू सर तर कोणताही विकेट गमावलेला नाही. ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही सलामीची जोडी एक चांगला कार्य करत असतात त्यावेळेस येणारे फलंदाज फ्री बॅट खेळत असतात आणि ते आणू शकणार आता प्रल्हाद पाटील नरेश चांगली कामगिरी करतोय. 11 चेंडू आणि 16ची गरज. जोरदार प्रहार करायचा होता. यावेळेस संपर्क व्यवस्थित नाही आहे. चेंडू डिफेन्सच्या कव्हरला ट्रॅव्हल होणार. संदीप तिथे आहे. दरम्यान नरेशला एकच नाव मिळणार. दहा चेंडू आणि 15ची गरज. स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रल्हाद पाटील पाहायला मिळेल. हे बॅटर आहे ना फार सुंदर पाहायला मिळेल. बाळाविरोधात प्रल्हाद पाटील. वन साईडला प्रहार करायचं होतं. बॅटची अतली कडा कार्पेटला घासत चेंडू मिड विकेटला निघून चाललाय. प्रल्हाद एका धावेमध्ये आता समाधान मानणार. चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला थोडी टीम करत आहेत. धावसंख्या 30 झालेली आहे. अजूनही 9 चेंडू आणि 14ची गरज आहे. यावेळेस पाहावं लागेल काय झालंय. भीमर चुकीचा चेंडू बाला हाताळतोय. कुठेतरी भीमने राजू सर जर हा चेंडू बॅटला लागला असता तर नजारा काहीतरी वेगळं असतं, चित्र काहीतरी वेगळं झालं असतं. पण नरेशच्या बॅटला हा चेंडू क्रच झाला नाहीये. बचावला गेला गोलंदाज बाळा. धावसंख्या 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13ची अजूनही गरज आहे. येणारे 9 चेंडू. हा चेंडू फ्री हिट असणार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ बाळा गोलंदाजी करतोय. क्रॅकिंग फटका जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. चेंडू निघून चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दलेच्या बॅटमधनं हा येतो एक क्लासिकल ब्युटिफुल शॉट. चौकार. आठ चेंडू आता मात्र 9 धावेंची गरज. समीकरण बदलले जाणार. काय फटका खेळला होता. देखशिडी ही फटका. डोळ्यांच्या पापड्यांमध्ये हा क्षण कैद करावा हा फटका पाहायला मिळाला. सुपर कव्हर ड्राईव्ह. ऑन साईडला प्रहार करायचं होतं. यावेळेस नरेशच्या बॅटमध्ये हा चेंडू आलेला व्यवस्थित नाहीये. जाऊन त्याच्या अंगाला धडकतोय. त्यामुळे एक चोरटी धाव पूर्ण केली. बॅटची एज देखील लागली होती. पण जो देखील सांगत आहेत. धावसंख्या 36 झालेली आहे. सात चेंडू 8 धावेची गरज. तिसरं षटक मार्गस्थ बाला हाताळतोय. हा अंतिम चेंडू असावा. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस जबरदस्त चेंडू. प्रल्हादने पुन्हा एकदा जागा म्हणून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. रडारमध्ये आलेला नाही आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा गोड पाहायला मिळाला. बाला याचा षटक समाप्त होतोय. येणारे 6 आणि आता जिंकण्याकरता 8ची गरज. काय सामना रंगतोय. काय सुंदर सामना रंगतोय. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत टीम अलिमगड संघाला. 6 मध्ये 8 वाचवायचे आहेत टीम
राणा सगाला यानंतर होणारा सामना जरीवरी माता अलिपगड विरुद्ध दोस्ती स्पोर्ट्स कांबे. अलिपगड सगाने नाणेफेकी जिंकलेले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्याकरता कांबे सगाला इन्व्हाइट केलेलं आहे. यावेळेस चेंडू निघून झाला आहे थर्ड क्षेत्रामध्ये एक धाव पुरवण्याचा दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अखेरकार बेल सोडवल्या गेल्या. फलंदाज होणार बाद. जोरावाला फलंदाजी करण्याकरता तो बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आतिश चांगला खेळ साकारला. आऊट होण्यापूर्वी तरेश आले. पाच चेंडू आणि 7ची गरज आहे. जोराब गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला भेटतो. स्ट्राईकला आपल्याला आतिश पाहायला भेटतोय. आतिशला आता मात्र आतिशबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होतंय. एक धाव पूर्ण केली. प्रल्हाद दुसरे करता येतो. ही देखील धाव पूर्ण होणार का? बिग लॉस. बडी बचली अब जाल बे फसती हुई. प्रल्हादचा खेळ समाप्त होतोय. रनआउटच्या रूपामध्ये आपल्याला प्रल्हादची विकेट पाहायला मिळाली. चार चेंडू आणि 6ची गरज. गणेश येतोय फलंदाजी करण्याकरता क्रमांक 4 वरती. चार चेंडू आणि 6ची गरज. पहिला सामना काय सुंदर सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. यावेळेस चांगला फटका. चेंडू निघून चाललाय स्क्वॉडच्या दिशेने. नाही थांबणार. बिल्टील 4 धावा चौकार. सुपर शॉट. शेवटी गोलीच्या वेगाने निघून झाला सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. समीकरण यावेळेस बदललं जाणार. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावींची गरज टीम अलिपगड सगाला. ते 2 धावा जोरम वाचवणार का हे आपल्याला पाहावं लागेल. 3 मध्ये 2 करायचे आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू दिशा दाखवली. डीप एक्स्ट्रा कव्हरला संदीप आहे. गुड कॅच. कहानी विथ ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
2 चेंडू आणि 2ची गरज. काय सामना रंगतोय, सुंदर सामना रंगतोय. 2 चेंडूमध्ये 2 करायचे आहेत फलंदाजी करायला संघाला, तर 2 मध्ये 2 वाचवायचे आहेत गोलंदाजी करण्या संघाला. पण संदीपचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर यावेळेस झेल पकडतोय. रनिंग कॅच होती. काल देखील अशाच पद्धतीत आपल्याला मॅचेस पाहायला मिळाल्या आणि अंतिम क्षणी कुठेतरी गोलंदाजाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. काही पुनरावृत्ती होते का? दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. दोन चेंडू आणि 2 धावेची गरज. दशरथ आला फलंदाजी करण्याकरता. गोलंदाजी करण्याकरता आपल्याला सोहरब पाहायला मिळतोय. 2 मध्ये 2 वाचवायचे आहेत, 2 मध्ये 2 करायचे आहेत फलंदाजी करण्या संघाला. ऑडव्या बॅटने ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी होणार का? स्कोर आर लेवल. 1 धावेची गरज टीम अलिमगड संघाला. 1 मध्ये 1 करायची आहे. राजू पाटील मी म्हणेल कुठेतरी जी गणेशची कॅच झाली ती कुठे टर्निंग पॉईंट झालेली आहे. त्या चेंडूवरती आतिशची जी कॅच झाली ती कुठे टर्निंग पॉईंट झालेली आहे. 1 मध्ये 1 कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात असू द्या. काय सामना रंगतोय, काय सुंदर सामना रंगतोय. दोन्ही संघाचे कौतुक करावे लागेल. काय चांगले खेळ सकाळच्या सत्रामध्ये दाखवत आहेत. एकाला हरायचं नाही, दुसऱ्याला हार मानले नाहीये. हे क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. जो जिंकणार त्यांना प्रवास कायम राहणार आणि जो हरणार तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार. जो जीता वही सिकंदर, जो हारेगा वो जाएगा अपने घर. एक मध्ये 1 चेंडू हवेमध्ये झेलची संधी असणार का? चेंडू सेफ लँडिंग होतोय, निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार, विजयी चौकार पाहायला मिळाला. अभिनंदन टीम अलिमगड आणि हार्ड लक टीम राहणार. थोडी टीमने हात मिळवणी करायची आहे. यानंतर होणार सामना जरीमध्ये माता अलिमगड विरोधात 34 वर्ष कांबे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅटमधून आपल्याला चांगली खेळी पाहायला मिळाली.